आणि घराण्याचा सत्यानाश घडून आणला. काय काय घडलं? रामाला राज्याभिषेक होणार, रात्रीतून वनवास, सीतेला वनवास. काय गदी मांडुळकरांचं काय वर्णन आहे. सखे मी आनंद सांगू किती. तिच्या मैत्रिणी सीतेला छान अगदी म्हणतात, उद्या तू राजराणी होणार, कशी शोभशील, कशी बसशील. कशी गर्वाने तू हे करशील. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. सखे ग आनंद सांगू किती, सीता वल्लभ उद्या व्हायचे राम अयोध्यापती. गर्वाने तू फुलून जाशील, कशी दिसशील. म्हणजे कशा कशा कल्पना अयोध्येमध्ये चाललेल्या होत्या. एकदम वनवास. कैकेयीचं किती प्रेम होतं रामावर, प्रचंड प्रेम होतं. खलास. आणि रामाला देश निकाला दिला गेला. 14 वर्ष वनवास. सीतेलाही दिला. राजा दशरथ शेवटी त्यांचा ध्येय संपला. त्यांना इहलोक सोडून जावं लागलं. अयोध्या नगरी उदास ओसाड झाली. किती राग यावा. पण भगवान रामचंद्र ज्यावेळेस प्रवेश करते झाले, तिने तर काढून टाकलं होतं कैकेयीने. नंतर कैकेयी पाश्चात्तापाच्या याच्यात भरतानी शिव्या दिल्यानंतर राईट झाली होती, पण वेळ निघून गेली होती. तिला केव्हाच काढून टाकलं होतं. आणि मंथरात झुलत होती. तिला वाटलं आता आपल्याला फाशी देण्यात येतं. राजा राम राज्याभिषेक झाल्यानंतर राम बिलकुल फाशी देणार. आणि एंट्री ज्यावेळेस अयोध्येमध्ये केली, पहिल्यांदा म्हणाले मला मंथरेच्या घरी जायचं. लोकांना वाटलं आता तिचं बिलकुल आता वेगळ्या रीतीनं स्वागत होतं. आणि निरोप गेला राम यायले त्यावेळेस तिला वाटलं बस आता काय नाही, फाशी, दुसरं काही नाही. तिच्या पाया पडले गेल्याबरोबर. नवल होतं सर्वांना. वळण लावलं, दाखवलं आणि सांगितलं ती जरी माझी माता असेल कौसल्या, कैकेयी जरी माझी माता असेल, तर तू देखील माझी माता आहेस. कारण मला लहानपणी तुझ्या अंगावर मी खेळलेलो आहे. चल तुझं स्थान राज दरबारात आहे, राजवाड्यात आहे. ती रडायला लागली, मला शिक्षा द्या. नाही म्हणले, ते माझा कर्माचा भोग होता, मी भोगून टाकला. तो कर्मभोग होता, तुझा नाहीच आहे दोष. तुझं स्थान राजवाड्यात आहे. कसं विसरावं, कसं व्यवहारात वागावं, काय सांगावं रामांचा एक एक गोष्टी. रामायण अफाट आहे, जे खरं सांगितलेच जात नाही. अफाट आहे. एक पात्र बहुमोलाचं आहे. राम तर आदर्श युक्त आहे. हे विशेष आचरण करून दाखवावं लागत असतं. ही अमुची वास पाहावी, मग वर्तती परिजाणावी. ते लोक स्थिती आगवी, नाशिली होईल. लोकांनी तो आमचा मार्ग पाहावा, मग त्या वाटेतून आम्ही कसे चालून गेलो ती रीती अनुभवावी. ही राजर्षी विद्येची योगरीती आम्ही स्पष्ट दिसेल अशी लोकांसमोर ठेवावी. नाहीतर या लोकांची राहणी सर्वच बिघडेल. टिपा. खरी रीती अशी आहे की येथील अज्ञानातून ज्ञानात, ज्ञानातून विज्ञानात व विज्ञानातून शुद्ध ज्ञानात पोहोचेपर्यंतचा सरळ नीट अनापायी अनायास नेणारा असा राजमार्ग बिघडलेला आम्ही तयार करावा. जिथल्या तिथे खुणा नीट नेटक्या कराव्यात. अरे मला देखील करावं लागतं हे काम. भगवान म्हणतात
ज्या वाटा विस्कटलेल्या आहेत, ज्या वाटा वैज्ञानिक रीतीनं क्षीण झालेल्या आहेत, ज्यांचे प्रयोग विज्ञानी दृष्टीनं आता बरोबर राहिलेले नाहीत, कालमानाप्रमाणे काही बदल करायचा असेल, म्हणून मी नेहमी म्हणत असतो, कसा बदल असतो हे सांगतो. आज जर तुम्ही निव्वळ वेदावर गेलात नाही चालणार. वेदांमध्ये 1,00,000 ऋचा आहेत, सगळं वेदांग मिळून. त्याच्यामध्ये 80,000 कर्मकांडावर आहेत. हार्डली 10-12 हजार भक्तीवर असतील आणि 10-12 हजार असतील ज्ञानयोगावर. भक्तीवर फार साहित्य कमी आहे, कारण त्या काळात गरज नव्हती, सहज माणसं तपश्चर्येला बसत. मुळातच प्रेम जर प्रभूकडे ओढल्या गेलेलं असेल तर त्यांना प्रेम शिकवण्याची स्वतंत्र गरज नाही. कालाचा महिमा आहे. त्रेतायुगापर्यंत माणसं फार सुंदर होती. द्वापर कालानंतर बिघडलेलं चित्र समोर येत आहे. आता तर हरिविठ्ठलच. तुकारामांच्या काळातला देखील मानव आज राहिलेला नाही. म्हणून अनेकदा म्हणतो की माणसांचं बुद्धी, मन आणि त्याचे विकार पाहूनच मार्ग दाखवावा लागतो. म्हणून नवीन नवीन संशोधन करून त्याच्यात ॲड करावं लागतं, त्याच्यात काही जोड द्यावी लागते त्या प्रयोगांना. म्हणून आपण खूप जोड दिली. टब्बाची दिली, स्टीम बाथची दिली, नॅचरोपॅथीची दिली, चर्वणतर्पणची दिली, देहशुद्धीची दिली. आता तुकारामांच्या भाषेत सांगायचं, कीर्तन चांग कीर्तन चांग हो यांग हरिरूप. असं रात्रंदिवस तुम्ही भजन करणार आहात का? आणि कसं भजन केलं पाहिजे ज्यामुळे अंग हरिरूप होईल? आहे का शक्ती? आहे वेळ? मग तो अभंग आता कसा लावावा? कीर्तनात, प्रवचनाला ठीक आहे, म्हणून प्रत्येक कालामध्ये नव्याने संशोधन करावं लागतं. आणि भगवंताला तर फार काही करावं लागतं. भगवंताला तर कायदेच बदलावे लागतात. म्हणून सगळं दाखवावं लागतं. म्हणोनी समर्थ जो येथे अथिली सर्वज्ञते, तेणे विशेषे कर्मा ते त्यजावेना. म्हणून राजर्षी योग मिळण्याकरिता काय काय गोष्टी आवश्यक आहेत तर भगवंताला देखील नीट वाटा दाखवाव्या लागतात. भक्तियोगाच्या, भक्तिमार्गापासून भक्तियोगाच्या, कर्ममार्गापासून कर्मयोगाच्या, ज्ञानमार्गापासून ज्ञानयोगाच्या, राजर्षी योगाच्या सगळ्या वाटा पुन्हा शुद्ध करून लोकांसमोर वळण लावून दाखवाव्या लागतात. हे कार्य शिल्लक राहतं. भगवान ज्ञानेशांनी जे लिहिलंय त्याच्याही पेक्षा आता खूप विकारी माणसं झालेले आहेत, मानसिक तणावग्रस्त झालेले आहेत. आता तर फार काही आपल्याला चॅलेंजेस आहेत आणि आपण बिलकुल स्वीकारून चाललेलो आहोत. आणि तसतसे नवीन नवीन प्रयोग आता समोर येत आहेत, स्फुरत आहेत. आपल्याला काही मिळालेले आहेत आणि काही आपल्याला स्फुरणा होते, सांगितल्या जात आहे. 25वा श्लोक. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद्विद्वांसस्तासक्त श्रीक्रीषु लोकसंगम. हे भारता, फलाशेमुळे कर्मात आसक्त झालेले
आत्मानुभव नसलेले लोक जसे कर्म करीतात त्याचप्रमाणे लोकावर अनुग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या राजर्षी विश्वासवानाने सांख्यबुद्धी, योगबुद्धी आणि अनासक्त असंग राहून निष्कर्म योग पद्धतीने कर्म करावे. आज्ञलिंपुण करीती सुज्ञालिप्त वागती, कर्मे अशीच करावी लोकसंग्रही जीवावी, जेणे होऊन जाऊन विद्या पांगे राज ऋषी विद्या. ह्या श्लोकावर माऊलींच्या ओव्यांचं निरूपण. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भर होवावा तैसा निराशा सही. बहिर्मुख विषयी व्यवहार करणाऱ्यांची वागणूक पहा. मोबदल्याची इच्छा करणारा सकाम पुरुष ज्याप्रमाणे सर्व इंद्रियांची सर्व कर्मे करीतो, त्याप्रमाणे निरीच्छता आलेल्या राजर्षी विद्यावानांचा देखील कर्मावर भर व्हावा. टीप पहा. योगशक्ती, परमभक्ती व योगयुक्ती. बरोबर आहे ना. या त्रयींनी राजर्षीचा व्यवहार होतो. त्या रीतीचा जगात फायदा व्हावा त्यासाठी प्रत्यक्ष आदर्श जगासमोर असावा म्हणून भगवंताने राजर्षींना अभिप्राय सांगितला आहे. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भर होवावा तैसा निराशा सही. तुलना केली माऊलींनी. इच्छा ठेवून कर्म करणारी जी माणसं असतात, लक्षात घ्या, हेतू ठेवून कर्म करणारी माणसे असतात, त्यांचं कर्म कसं काटेकोर करतात. ते बिघडू नये, तंतोतंत झालं पाहिजे, फलश्रुती गोड झालं पाहिजे, फळ मिळालंच पाहिजे, मेडिकलचा अभ्यास आहे, डॉक्टर झालंच पाहिजे, हेतू ठेवलेला आहे. मग कर्म किती करावं, किती घंटे अभ्यास करावं, काय करावं वगैरे वगैरे. व्यापारी असेल, पैसे खूप मिळवायचे, मग किती कष्ट उपसावेत, कसं करावं, किती गोड बोलावं, कसं बनवावं, कसं हे करावं, सगळं त्याला कला शिकाव्या लागते. तो पारंगत होतो. तसं हेतू ठेवून जसा माणूस कर्म करण्यात पारंगत होतो, त्याप्रमाणे निरीच्छ माणूस, निष्कर्मी माणूस, फलाची आशा सोडलेली अशा माणसाने त्या स्टाईलचं कर्म करावं. म्हणजे कर्म मात्र तंतोतंत करा, आशा ठेवू नका. हेतू ठेवून जसं तुम्ही तंतोतंत करण्याच्या मागे लागता, केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, त्याप्रमाणे निरीच्छ होऊन, आशारहित होऊन, निरीच्छ होऊन, मग कसंही नाही करायचं. करतो बाबा, काही इच्छाच नाही, जमलं तेवढं करतो. नाही, परफेक्ट करा. तुम्ही म्हणले ना आशा ठेवायची नाही, मग साधना जमली तेवढी करतो. नाही, हेतू ठेवून जशी तुम्ही कराल तशी न हेतू ठेवून करा, तितकीच करा. टाईम तेवढाच द्या, पद्धती तीच लावा, स्केलपट्टी तीच लावा. परफेक्शन, पूर्ण काम कसं होईल त्याची जे स्किल वापरावं लागेल तेच वापरा. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था, रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण कोणते? तर जसजसा काल प्रवाह उताराकडे पुन्हा पुन्हा जाईल तसतसा त्यावेळी लोक, समाज, शिक्षण, रक्षण, पोषण व सेवन या तटबंदींनी वारंवार बलवान करावा लागेल. पहा, आत्ताच मी म्हणलेलं, जसजसं काल प्रवाह वाढत चालतो तसतसे त्याच्यात शिक्षण, समाज शिक्षण, रक्षण, पोषण, सेवन
याच्या तडबंद्या सगळ्या उद्ध्वस्त होतात. आज काय झालंय? सगळं उद्ध्वस्त झालंय. तुकारामांच्या काळापेक्षाही भयानक काळ आज समोर आहे. आज फार मोठी जोड द्यावी लागणार आहे. पहिलंच जर तुम्ही घेऊन बसले शास्त्रन ते पुराणन ते सगळं, नाही चालणार. आता जोड द्यावी लागणार आहे. इथेही सांगितलेलं आहे तेच. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. समाज शिक्षण रक्षण पोषण संस्कृती संवर्धन राष्ट्रभक्ती सगळं आलं बरं का याच्यात. लोकशिक्षण लोकव्यवहार नीतिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या क्षीण झालेल्या असतील त्यांना बळ द्यावं लागणार आहे. सर्वांगीण पद्धतीनं बळ द्यावं लागणार आहे. फक्त मी साधना करील नीतिमत्ता माझी काही म्हणेल नाही चालणार. किती घसरण झाली? 5च ओळीत जर सांगायचं झालं, शिक्षण आहे पण चारित्र्य विना शिक्षण. पहा, एका वाक्यात तुम्हाला सगळं येईल. नीती विना व्यवहार, व्यवहार आहे. नीती विना व्यापार, व्यवहार नाही. नीती विना व्यापार काय होईल? अडल्ट्रेशन, भेसळ होईल की नाही? आणि होते की नाही? व्यापार चाललेला आहे पण नीती नाही आहे त्याच्यात. नीती विना व्यापार, कायदे करावे लागतात म्हणजे नीती नाही आहे. नीती विना व्यापार, चारित्र्य विना शिक्षण. काय चाललंय कॉलेजेसमध्ये? पाळणाघर आता बाजूला ठेवायचं कॉलेजमध्ये.